जय जय महाराष्ट्र, जय जय भारत. संविधानाची ताकद तुम्हाला 25 तारखेला दिसली. संविधानाची ताकद तुम्हाला 25 तारखेला दिसली, ज्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सार्वभौम सत्ताधीश असताना त्यांच्या कॅबिनेट मंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. ही नामुष्की आली कारण ज्या वेळेस ज्यांनी संविधानाचा दुरुपयोग केला, संविधानाच्या अधिकार मूल्य डावलण्याचा प्रयत्न केला, संविधानाने दिलेले हक्क कायदा कानून भंग करून तो डावलण्याचा प्रयत्न केला आणि जनतेला सार्वभौम जनता जी 150 कोटी आहे, ज्यांना मतदानाचा अधिकार आहे, त्या मतदानाच्या अधिकारान्वये तुम्हाला सरकारमध्ये बसवलं जातं निवडून आणून. आणि सरकारमध्ये बसल्यानंतर तुम्ही संविधान विसरता, घटना विसरता, कायदा विसरता, कलम विसरता आणि जनताही विसरता. त्यामुळे नीट पेपर फुटी प्रकरणी जे काही 1.5 महिने आंदोलन होतं, जे सोशल मीडियाद्वारे प्रणित प्रत्यक्ष जंतर मंतरवर उतरलं, 20 तारखेला जो काही लाठीचार्ज झाला, आंदोलकांना चिरडलं गेलं, विद्यार्थ्यांना मारझोड केली आणि निरर्थक असा अमानुष अत्याचार होईल अशा प्रकारे अत्याचार केला तरुण मुलींच्या शरीरावर बसून. मी देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत मुर्मू, त्यांचा निषेध करतो आणि त्यांना आज मी पत्र तयार करतोय. तर सांगायचा मुद्दा की येणाऱ्या 15 ऑगस्ट हा 78वा 15 ऑगस्ट आहे आणि या 78व्या 15 ऑगस्ट दिवशी मी अर्धनग्न उपोषण ठाणे महानगरपालिका भवनासमोर बसत आहे. का जो 3 जून रोजी मी अर्धनग्न उपोषण केलं, एक दिवस पूर्ण बेमुदत बसलो होतो, एक दिवस पूर्ण उपोषणाला झाले, महासभा होती आणि महानगरपालिकेचे अधिकारी येऊन मला पत्र दिलं, निवेदन दिलं की तुमच्या सर्व 30 मुद्द्यांचा विचार करून आम्ही योग्य ती समोपचाराने बैठक घेऊन कारवाई करू. समोपचाराने बैठक अद्याप झाली नाही, परंतु प्रशासनातील अधिकारी, काही अधिकाऱ्यांसमोर मी बसलो, मुख्यालयाचे उपायुक्त मुख्यालय यांना समजावून सांगितले, प्रश्न सांगितले, कुठे कुठे पत्र गेली, त्या पत्राची आधी उत्तरं यायला पाहिजेत. मीच नाही आहे की सर्वसामान्य नागरिक हा मतदार बंधू भगिनींना आहे, सर्वसामान्य नागरिक करदाता आहे. यांनी केलेल्या तक्रारीचं परामर्श झाला पाहिजे आणि यांनी केलेल्या लिखित तक्रारीचं प्रथमतः उत्तर प्रशासनाला दिलं पाहिजे, त्या संबंधित तक्रारदाराला. ते होत नाही आहे, म्हणजे हा सेवा शर्ती नियमावलीचा भंग आहे. मग याचं परिपत्रक काढा की सर्वांना आदेश द्या, परिपत्रक काढा की येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीचं उत्तर लिखित मिळालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे अधिकारी नियमबाह्य प्रभारी चार्जवर कामे करतात, 2 वर्षाचं परिपत्रक आहे प्रभारी चार्जचं, ते 6-6 वर्ष काम करतात, अशांचे आदेश रद्द. शासनानेही सांगितलं, साहेब महानगरपालिकेला अधिकार आहेत, जर आदेश परिपत्रक 2 वर्षाचं आहे तर ते महानगरपालिकेने रद्द करावं. शासनाचा काही संबंध येत नाही. शासनाचा संबंध काय येत नाही, कारण शासनाकडे त्यांनी खोटा अहवाल पाठवला आहे आणि खोटा अहवालावर शासन पत्र देऊ शकत नाही. खोटा अहवाल पाठवले शासन पत्रक देते, त्यांनी तो दिला, परंतु हा केवळ 2 वर्षाचा परिपत्रकानुसार कार्यभाराचा अधिकार आहे. आता 2 वर्ष आम्ही सहन केले नाही, मग 6 वर्ष का करू? लोकांच्या कराच्या पैशाचा अपव्यय काय? सेवानिवृत्त होऊन जी आरनुसार 5 वर्षाचा कार्यकाल आहे आणि 5 वर्षाचा कार्यकाल असताना महादेव जगताप, चिंतामण देशमुख प्रशासिकेवर 5 वर्षापेक्षा 6 वर्ष जास्त कार्यकाल करत आहेत. त्यांना मुक्त करा, सेवानिवृत्तांना. दुसऱ्याला नवीन अधिकाऱ्यांना चान्स द्या. मिनल पालंडेचं मी नाव घेतो स्टेट वे. मी गेले 3 वर्ष आंदोलन करतोय, 3 नाही 5 वर्ष करतोय. जे नियमबाह्य प्रभारी कार्यभार दिले त्यांचे रद्द करा.
2019 मध्ये मी लक्षवेधी आणली विधानसभेत. नानाभाऊ पटोले विधानसभा अध्यक्ष होते, त्यांच्यासमोर माझी बैठक झाली. त्यांनी आयुक्तांना फोन केले, विपिनजी शर्मांना, बिपिनजी शर्मा तुम्हाला सेवेत राहायचे की जायचंय? रवींद्र शिंदे तुमचा एक अधिकारी कार्यकर्ता असून जनतेसाठी भांडतो, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी भांडतो, त्यांना न्याय हक्कासाठी भांडतो, त्यांच्या मुद्द्यांचं तुम्हाला महत्त्व नाही का? मला जर तात्काळ अहवाल नाही आला, रद्द नाही झाले, तर तुम्हाला मी निलंबित करणार, असे सक्त दम आयुक्तांना दिल्यावरती माझ्या समोरची घटना आहे. सकाळचे 10 वाजता, बुधवारी सकाळचे 10 वाजता सक्त दम आहेत. गुरुवारी सायंकाळी लगेच आदेश रद्दचे आले. सगळं प्रभारी कार्यभार आदेश 19 ते 20 इंजिनियर्स लोकांचे प्रभारी कार्य उपायुक्त पदाचे कार्यभार काढले. उपायुक्त पदाचे आदेशवर रद्द केले. महेश आयरला प्रभारी उपायुक्तपद दिलं होतं. केवळ सिंगलला मी एक व्हॉट्सअप मेसेज टाकला तर सिंगलने ते आदेशच दुसऱ्या दिवशी रद्द केले. मग मिनल पालंडे ही अशी महिला कोण आहे की तिचं एवढं वर्चस्व महानगरपालिकेवरती आहे? कोणाचे लागेबांधे आहेत तिच्या मागे? कोण आहे तिच्या मागे? कोणते राजकीय वर्ग असत आहेत आणि कोण कोण राजकीय गुंतलेले आहेत? हा संपूर्ण परामर्श मी काढेन जर तुम्ही त्याला आदेश निलंबितचे नाही काढले तर. एक तर शिस्तभंग केलं. पूर्ण सिक्युरिटी गार्ड माझ्याकडे आले, साहेब आमचे आदेश असतानाही आम्हाला दादोजी कोंडे स्टेडियमवरती जिम करायला देत नाही, आमचे आदेश डावलतात आयुक्तांचे. ही कोण महिला आहे ज्या आयुक्तांपेक्षा मोठी आहे का? आयुक्तांचे आदेश डावळते का? शासनाचे परिपत्रक डावळते का? शासनाचे आदेश डावळते का? मग यावर शिस्तभंग का होत नाही? काय विशेष प्रावीण्य आहे? काय तत्सम आहारता आहे? एक कारकून महिलेला तुम्ही थेट उपायुक्तपदी नेताय आणि एसआरए कक्ष प्रमुखावर भ्रष्टाचाराची बट. आज एसआरएमध्ये मी आत्तापर्यंत गेलो नव्हतो, माझ्या बहिणीची जागा लाटली आणि एसआरएमध्ये बहिणीची जागा चौकशी करायला गेलो होतो. मिनल पालंडे ही तिथे कक्ष प्रमुख बघून मी चिडलो होतो. एक महिला कारकून खेळाडू म्हणून तिला पद सेवेमध्ये नोकरी दिली ना, मग उपायुक्तपदी एसआरए कक्ष प्रमुखपदी काय तत्सम पात्रता, काय गुणवत्ता आहे हे प्रशासनातील अधिकारी समजत नाही. तुम्ही अधिकाऱ्यांनाच निलंबित करायला लागणार. मग तो आयुक्त असो की अतिरिक्त आयुक्त असो की कोणी काय उपायुक्त असो, जे खोटे अहवाल पाठवले शासनाकडे त्यांचा चौकशी करा. सेवानिवृत्त न्यायाधीश असतील त्यांच्या मार्फत चौकशी करा. ज्यांनी हे आदेश काढायला लावले ही चौकशी करायला लावणार. हे रवींद्र शिंदे आहे हा, एकदा तर पिडला ते पिडला, सोडणारा नाही आहे. जर तुम्ही आमच्यासारख्या माझ्यासारख्या अभियंत्याला निलंबित करता विनाकारण सेवाशर्ती नियमावलीचा भंग, मग बाकीच्या सेवाशर्ती नियमावली भंग करतात त्याचं काय? माझा तर कुठलाच भंग नव्हता, कुठलेच आदेश नव्हतं, काय दारू पिऊन ड्युटी करत नव्हतो. एक कार्यकारी अभियंता सेवेत जो अभ्यासू काम करत होतो, खोटं काम करणारा आक्षेप देत होतो म्हणून मला खोटं निलंबित करायला लावलं. जर मी खोटं निलंबित होतो तर बाकीचे लोक काय? शिस्तभंग आहे ना, सेवाभंग आहे ना, मी सोडणार नाही एकेकाला. हे रवींद्र मरेपर्यंत सोडणार, मरेन पण सोडणार नाही. मोडेन वाकेन असा माणूस नाही आहे, मोडेन आणि वाकण्याचा माणूस नाही, लक्षात घ्या. रवींद्र चांगो शिंदे हा इशारा आहे महानगरपालिका प्रशासनाला. येणाऱ्या 15 ऑगस्टला माझा अर्ध्यानग्न उपोषण 15 ऑगस्टलाच राहील. कोणीही पोलीस अधिकारी बोलले 15 ऑगस्टला करता येत नाही, कायद्याची तरतूद दाखवा, घटनेची तरतूद दाखवा, नियमावली दाखवा, संविधान दाखवा, घटना दाखवा. कोण म्हणतं 15 ऑगस्टला उपोषण करता येत नाही? ते मी केले आणि करणार. कुठलाही पोलीस येऊ द्या, मला रोखू शकत नाही कायद्याने घटनेने. कारण आत्ता जन आंदोलन जे विद्यार्थ्यांचं झालं त्या संविधानाच्या मुळे विजय झाला. धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे आयुक्तांना किंवा कोणाला शिस्तभंग करायला कारवाई लावू नका, हेच माझा इशारा. धन्यवाद.